मॉम हेल्थकेअर रसायनी ब्रांच मधून आज आपण इथे सांभारलीमध्ये कांता सारंग बाबांच्या घरी आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकताय की त्यांच्याकडे आज आपली मॉम हेल्थकेअरची मॉम मॅट आजपासून इन्स्टॉल झालेली आहे। त्याचबरोबर इथे अजूनही आपले 2 मेंबर बसलेले आहेत, ज्यातला एक आपले अरुण बराटे बाबा आणि आपल्याकडे रेग्युलर थेरपी घेणारे आपल्या नंदुताई पाटील आहे। तर सगळ्यात आधी मी बाबांना विचारू इच्छिते की बाबा थेरपीला जॉईन कसे काय झालं, किंवा मी असं म्हणेन की तिकडे येणं कसं काय झालं? आमचे अरुण बराटेंना पॅलेसचा आधार आलाय आणि त्यांना बघण्यासाठी त्याची भेट घेण्यासाठी म्हणून आलो होतो आणि ते व्यवस्थित चालायला लागलेले आहे। जवळजवळ आपली कामं 75% रिक्षा चालवणे या गोष्टीसाठी ओके दिसले मला। त्यातून त्यांना विचारलं मी की म्हटलं तुम्ही कोणता औषध केलं, कारण पॅलेसचा आधार तो लवकर बरा होत नव्हतो हे मला माहिती होतं। ते म्हणाले की मॉमची हे केलेली आहे, घ्यायला सुरुवात केलेली आहे, तर म्हटलं चला एक दिवस बघायला येऊ ते बोलत। त्यांच्यावरून मी गेलो आणि तिथे सगळी माहिती मला व्यवस्थित सांगितली गेली। सांगितल्या गेल्याच्या नंतर माझे काही प्रश्न होते ते पण मी हे केले, थोडेसे मांडण्याचा प्रयत्न केला आणि तिथे व्यवस्थित मला त्याची उत्तरं मिळाली। नंतर मी गेले की ही मॅट आमच्या घरी असणे फार गरजेचं आहे, कारण घरातली फॅमिली आपण डॉक्टरकडे नेहमी जातो आणि परत 15 दिवसांनी परत जावं लागतं। या सगळ्या गोष्टी काय हा विचार केला की आम्ही खेडेगावात राहतो आणि तिथून डॉक्टर पण लांब असतात, जर मॅट असेल तर आपण घरच्या घरी आपण उपचार करू शकतो। याच्यासाठी म्हणून मी ते केले, फॅमिलीसाठी म्हणून। बरोबर। इथे मी बाबांना थांबवत थोडस सांगू इच्छिते सगळ्यांना की बाबा पहिल्या दिवशी जेव्हा आले तेव्हा बराटे बाबा सोबत आले होते आणि बाबा म्हणाले माझे मित्र आले आणि आल्यानंतर मी मागूनच तुम्हाला पाहिलं। मी म्हणाली बाबांचे भाऊ आहेत का, तर आपल्या केतकी मॅडम म्हणाले की नाही भाऊ वाटतायत पण भाऊ नाहीये तर मित्र आहेत। तर मी म्हणाली अच्छा ठीक आहे। तर तेव्हा समजलं की तुम्ही तिकडून मालवणातनं तुम्ही आलेला आहात आणि आम्हाला कल्पना नव्हती की इथे तुम्ही राहता। पण पहिल्या दिवशी बाबा मला माहितीये की केतकी मॅडमनी तुम्हाला पहिल्यांदाच इथे ह्याच्यावरती थेरपी दिली, लेक्चर एरियामध्ये ही मॅट डेमोसाठी लावली होती। पहिल्यांदाच तुम्ही थेरपी घेतली आणि लगेचच तुमचा फॉर्मही भरला गेला। मी स्वतः आश्चर्यचकित झाले की पहिल्यांदाच आलेला व्यक्ती, त्यात कधी त्यांनी पाहिलं नाही ह्या सगळ्या गोष्टी, तर इतक्या विश्वासाने तुम्हाला आता तुम्ही बोलता सगळं बोलून गेलात की मला माझ्या शंकांचं निरसन झालं वगैरे सगळ्या गोष्टी, तरीही माझ्या मनात चुणचुण होतीच की कसं काय बाबांना वाटलं की नाही आपण हे घेतलं पाहिजे। अर्थात माझ्याकडे अशी कित्येक लोक येतात, बाबांना सुद्धा माहितीये की वर्षानुवर्ष येणारी सुद्धा लोक आहेत, तरी त्यांना जितकं वाटलं नाही तितकं एका दिवसात तुम्हाला कसं काय वाटलं बाबा? त्याच्यासाठी आमच्याकडे आले ना तेव्हा त्यांनी मी घेतलेली एजमेंट आहे ना ती बघितली, ते आम्ही चालू करून म्हणजे टेम्परेचर वगैरे बघितलं। नंतर मग यांना बोललो चला तुमची पाठ होते ना तुम्ही पण चला थेरपीला, त्यांना ते घेऊन। सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय 1-2 माणसं होते, यांना जर पायात मुंग्या येत त्यामुळे त्या जिना जोडून जाऊ शकत नव्हते आणि घरात जर हे करायचं जेव्हा वेळायचं असेल तर त्यांना खुर्ची घेऊन जे हे करायचं। तर या ज्या आहेत त्या व्यवस्थित झालेल्या, रेल्वेच्या जिना चढून जाऊ शकतात आणि तुमचे ह्या माळ्यात तिसऱ्या माळ्यापर्यंत चढून जायला लागल्या। तर मी म्हटलं नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी गुण आहेत आणि बराटे बरे झाले हे बघितलं होतं मी। पुढचा आजोबाचा कोणताच विचार केला नाही, त्यामुळे म्हटलं ही स्वावलंबी आपण होऊ शकतो, दुसऱ्याकडनं आपण काय दुसरा बोध होऊ शकत नाही, तर हे उपचार आपल्याला करू शकतो। थँक्यू बाबा, तुम्ही इतका विश्वास ठेवलात। मी अर्थात असं म्हणेन की बाबांमुळे तुमची आपली गाठ भेट झाली आणि आपला हा परिवार, मी असंच म्हणेन की मॉम मॅटच्या रूपामध्ये आपला एक परिवार जोडला गेलाय। मग आपल्याला समजलं की आपण फारच जवळचे आहोत तिकडे तुमच्या गावाकडे, माझंही गाव तेच। पण तरीही मी बाबांना प्रश्न विचारीन की बाबांकडे सुद्धा आपली जी आहे मॅट ऑलरेडी गेलेली, आता साधारण किती महिने झाले बाबा तुम्ही त्याचा वापर करताय? 4 महिने तरी झाले। बाबांना जेव्हा प्रॉब्लेम झाला होता गेल्या वर्षी आषाढीच्या दिवसाला बाबा आमच्याकडे आले होते। माझ्याकडे आजही व्हिडिओ आहे बाबांचा की बाबांची दोन्हीही मुलं त्यांना घेऊन आली होती, त्यांना आपण डेमो दिला आणि त्यांना केअर करायला लागायची। एक मुलगा रोज बाबांच्या सोबत यायचा
आणि जसं जसं बाबांमध्ये इम्प्रुव्हमेंट व्हायला लागली तशी तशी त्यांच्यामधली इम्प्रुव्हमेंट बघून आम्हाला फार छान वाटलं. कारण का नाही म्हटलं तरी जसं तुम्ही म्हणालात ना की पॅरालिसिस हा असा आजार आहे ज्याच्यावरती उपचार कितीही केली तरी तो पटकन बरा होणारा नाही. आणि बाबांमध्ये जी इम्प्रुव्हमेंट पाहिली, एक दिवस बाबांच्या इथे कमरेला मी चावी बघितली रिक्षाची, तेव्हा मी म्हटलं अरे वा बाबा तुम्ही रिक्षा घेऊन येता. ते म्हणाले हा आता बरेच दिवस झाले मी रिक्षा चालवतो. तेव्हा मला वाटलं की खरंच मी जे काही काम करते ते खूप उत्तम आहे आणि बऱ्याच लोकांचं त्याच्याने भलं होत आहे आणि तुमच्यासारख्या लोकांचे आशीर्वादही मिळतात. तुम्ही इतका विश्वास टाकलात आमच्यावरती. सकाळी मी तुम्हाला बोलताना पाहिलं की सगळ्या गोष्टी आपण करतो पण आपण ऍक्च्युअल मध्ये आपल्या आरोग्याला विसरतो. तर बाबा तुमची माझी भेट जी आहे फार कमी दिवसांची आणि फार कमी वेळ आपण बोललो सुद्धा, पण तुम्ही इतका विश्वास टाकलात या मॉम मॅट वरती, मॉम हेल्थ केअर वरती. तर अशा लोकांना जे आज आपल्याला कदाचित पाहत असतील टीव्हीवरती, त्यांना तुम्ही काय सांगाल की ही जी काही थेरपी तुम्ही जेवढी समजला आहात त्याच्यामध्ये त्या लोकांना काय सांगाल जी लोकांना अजूनही वाटतं की मला काही प्रॉब्लेम नाहीये तर मला काही गरज नाही, अशा लोकांना तुम्ही काय सांगाल? माणूस म्हटल्यानंतर प्रॉब्लेम काही सांगून येत नसतात. माणसं केव्हाही काही येऊ शकतो आपल्याकडे. आपण जर ह्याचा तो विचार केला की माझ्यावर काही येऊ शकायचं तर मी जी मॅट आता काय बनवलेली आहे त्या मॅटचा आपण जर जीवनामध्ये उपयोग करून असला तर बऱ्याच गोष्टी आपल्याला होऊ शकतात. उदाहरणार्थ याच्यामधून जर आपण म्हणतो ते हिट मिळते, हिट मॅट म्हणजे आपल्या शरीरातलं जे रक्त आहे ते रक्त पातळ होतं. रक्त पातळ व्यवस्थित झाल्याच्या नंतर सगळ्या अवयवांना रक्त पुरवठा व्यवस्थित झाल्याच्या नंतर ब्लड सर्क्युलेशन तर आधार होणार नाहीये. जिथे आपण म्हणतो ना ते रक्त आईल जर घट्ट झालं तर त्या वाहिनीवर किंवा आपल्या नाडी किंवा पाईप असतो त्या पाईपाला ते जाम होऊन जातं, त्यामुळे जाऊ शकत नाही. पाईप पण चॉक होतात आपल्या शरीरात जसं ते पाईप आहे वाहिनी तर त्याच्या ब्लॉक झाल्याच्या पहिल्याच दिवशी येऊन पहिलाच डेमो घेऊन त्यांना वाटलं की ही माझ्या घरची गरज आहे, तशी प्रत्येकाच्या घरची गरज आहे. आज बाबांनी तडजोड कुठे ना कुठेतरी पैसा जुळवून त्यांनी प्रयत्न केला की नाही हे माझ्याकडे असलं पाहिजे. बाबांनी सुद्धा तो प्रयत्न केला आणि सकाळी बाबांनी सांगितलं बाबा ह्या मॅटला घेण्यासाठी तुम्ही जमवाजमव कशी केली? खरं तर माझ्याजवळ एवढे पैसे नव्हते. मी बोलताना सिस्टरना बोललो होतो की माझ्याजवळ पैसे कमी असल्यामुळे 2-3 पेमेंट मध्ये कव्हर करू शकतो. पण नंतर विचार केला की 2-3 याच्यामध्ये केलं तर कंपनी आपल्याला काही ते हे डिलिव्हरी देणार नाही. मग माझ्याजवळ एक एफडी होती, ती एफडी मी मोडली आणि मॅचसाठी मी केलेली आहे. खूप छान वाटलं मला हे ऐकून की म्हणजे जेव्हा तुमचं पेमेंट आलं तेव्हा मला म्हणाल्या त्या की बाबांचं पेमेंट पूर्ण झालं आणि त्यांनी मला हेही सांगितलं होतं की बाबा म्हणत होते की 3 टप्प्यांमध्ये 2 टप्प्यांमध्ये मी पेमेंट करेन. पण आज तुमच्याकडून जे मी ऐकलं की माझी जी एफडी होती ती मी मोडली आणि तुम्ही पेमेंट केलं तर मला
म्हणजे मी खरंच खूप थँक्यू म्हणेन पुन्हा एकदा तुम्हाला की तुम्ही इतका विश्वास टाकला आणि नक्कीच हा जो विश्वास आहे हा सार्थकी जायला वेळ लागणार नाही. तुम्ही मॅट इथे वापरा, तुम्हाला याचा फायदा होईलच. प्लस तुमची ही तरतूद आहे की मी जेव्हा मी गावाला जाईन तेव्हा मी ही घेऊनही जाईन आणि तिथे वापर करेन. तुमच्या आईसाठी सुद्धा तुम्ही विचारलं कशी थेरपी घ्यायची, तर नक्कीच हा जो काही विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवलेला आहे नक्की सार्थकी जायला वेळ लागणार आहे आणि असाच विश्वास ठेवा. आणि हे मॉम मॅटच्या रूपामध्ये आपलं जे नातं संपूर्ण परिवाराचं इथे तुम्ही पाहू शकता. आपले रेग्युलर मेंबर सुद्धा इथे आहेत जे रेग्युलर थेरपी घेतात. आईच्या घरचे आई बाबा दोघंही आणि बराटे बाबांच्या घरची अख्खी फॅमिली आपल्याकडे थेरपीला येते आणि बाबांनी यांना जोडलं तर अर्थात हे अख्खं कुटुंब आपलं जे इथे नवीन नातं तयार झालंय हे असंच राहू द्यात आणि नक्की तुमच्या संपूर्ण फॅमिलीला याचा खूप खूप फायदा होते आणि चांगलं आरोग्य होते. धन्यवाद.